कडून जयेश पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाकडून स्ट्रायकर्स एंडला कल्पेश आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला जयेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सकाळची करूया सुरुवात. आज आहे मकर संक्रांती. तिळगुळ खा आणि वर्षभर गोड गोड बोला. चला, टायमर सेट झालेला आहे. पहिला बॉल डिलिव्हर होतोय. जयेश सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून जसा मी उल्लेख केला की आतापर्यंत 3 सामने डॉन किलरसाठी तितके चांगले नाही राहिले, पण तो अनुभव मनात ठेवून आजच्या दिवसात जितकेही सामने ते खेळणार आहेत त्यासाठी ते समर्पित राहतील अशी अपेक्षा ठेवूया. आणि स्ट्रायकर साईडला कल्पेश श्रीराम स्पोर्ट्ससाठी आपल्या संघाची चांगली सुरुवात देण्यासाठी सज्ज झाले. पहिला बॉल आजच्या तिसऱ्या दिवसातला. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. चेतन बॉल कलेक्ट करून थ्रो कर देतो पर्यंत पूर्ण होते 1 धाव. पहिला बॉल गुडलिनवर ठेवला होता. ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. मिड विकेटला लक्ष केलं कॅप्टन चेतन. तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत विश नेटवर्कच्या सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत आम्ही सातत्यानं पोहोचवत राहू, कारण आपण ज्याला पाहतोय जवळून पाहिलं तर मग अजून जास्त कल्पना येते की तो खेळाडू नेमका दिसतोय, कसा खेळतोय, कसा. जयेश तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट ते आपल्या मनाप्रमाणे ऍडजस्ट करताय, जे खूप महत्वाचं आहे, कारण गोलंदाजाला ठाऊक आहे की मी कुठल्या झोनमध्ये बॉलला पिच करणार आहे, फलंदाज कुठल्या झोनमध्ये तो चेंडू खेळू शकतो. यावेळेस आर्मर बॉल वेगानं हा चेंडू त्यांनी हाताळला आणि जयेशला या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. जयेश वर्सेस जयेश असा कॉन्टेस्ट मैदानात पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1. अँगलचा यूज जयेशने योग्य केला. बॉलला तितकं वळण नव्हतं, पण पिचिंग प्रॉपर होतं आणि पेस कंट्रोल होता जयेशच्या या मागच्या चेंडूमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. जास्त मेहनत करावी नाही लागली. पूर्ण होते फक्त 1च धाव. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाची 2 धावा. सकाळचं सत्र आहे. बॉल तितका ट्रॅव्हल नाही होत आहे, म्हणूनच साहजिकच आहे की नाणेफेक कोणताही जर कॅप्टन जिंकेल तर क्षेत्ररक्षकच विन, आणि तेच झालं. डॉन किलर बिरवाडी सरपडा संघाच्या कॅप्टनने चेतनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक निवडले. बॅटची चायनीज कट. बॉल मागे फाईन लेगला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मी म्हणालो होतो डॉन आहे त्या ठिकाणी की आपल्या संघाला चांगल्या स्थितीत देण्यासाठी काल रात्री या सर्वांनी प्लॅनिंग केलेली आहे, आणि म्हणूनच आजची सकाळ आपल्या नावावर करण्यासाठी एकूण एक खेळाडू कमिटमेंट देतोय, ही महत्वाची बाब आहे. गोलंदाज जे प्रमुख सुरुवात करून देण्यासाठी महत्वाचा पर्याय असतो, तो पर्याय जयेशचा चांगलाच वापरलाय चेतनने, आणि म्हणूनच आतापर्यंत या षटकाला न्याय गोलंदाज जयेश देताना पाहायला मिळतोय. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवण्यासाठी तुमचे प्लॅन्स व्यवस्थित एक्झिक्यूट झाले पाहिजेत, आणि तेच प्लॅन्स आतापर्यंत जयेशचे व्यवस्थित हाताळले जात आहेत. फलंदाज प्रयत्न करतायत या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा, पण तो स्कोप फलंदाज जयेशला मिळत नाहीये. सातत्यानं तो मोठ्या फटक्यांसाठी पोहोचतोय. कल्पेश यांच्या वतीने आतापर्यंत 2 धावा बनलेल्या आहेत आणि जयेश यांच्या वतीने 1 धाव. खेळपट्टी खूप चांगली बनवलेली आहे, जी खूप महत्वाची बाब या स्पर्धेची. मैदान आउटफील्ड मेहनत घेतली आहे आणि मेहनतीचं चीज होते. सर्व खेळाडूंना एक चांगलं मैदान खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आगरी प्रीमियर लीग पर्व 9व्या मध्ये द्यायचं तर बेस्ट द्यायचं, आणि तोच बेस्ट परफॉर्मन्स आता जयेशच्या वतीला पाहायला मिळेल. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातला पहिला चौकार. ऑस्टमच्या बाहेरचा फुल लेन बॉल होता आणि चांगला स्ट्रोक. पॉवर प्लेला ओळखताना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्या गोष्टीची तपासणी करताना 4 धावा वसूल केल्या आहेत फलंदाज जयेशने. 4 मिळतात आणि 4च्या मदतीने धावफलक पोहोचतोय पुढे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाचा. धावसंख्या जाते 7 वर. नेक्स्ट बॉल. खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळलेला आहे. सुरुवात या षटकाची चांगली राहिली, इकॉनॉमिकल राहिले होते जयेश, पण आता या उत्तरार्धाच्या षटकामध्ये थोडेसे महागडे राहिलेले आहेत.
सकाळचं सत्र थोडीशी कसरत करणं देखील तितकीच महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही मैदानात खेळण्यासाठी पोहोचताय थोडी बॉडी मुवमेंट करून तुम्हाला कुठलाही सामना कुठलाही डाव सुरू करायला हवा. जर ती बॉडी मुवमेंट तुम्ही नाही केली तर मग असे क्रॅम्प्स येऊ शकतात. क्रिकेटचा खेळ तुमची शारीरिक ऊर्जा जपण्याचा आहे आणि म्हणूनच शारीरिक ऊर्जा जपत असताना तुम्हाला पूर्ण दिवसभर खेळायचंय, त्या गोष्टीकडे देखील लक्ष घालायचंय. नॉकआउट स्टेज असेल तर एक वेगळं असतं, पण लीग मध्ये तुम्हाला सातत्यानं 6-6 षटकांचे सामने खेळावे लागतात अगदी प्रीमियर लीग मध्ये. त्याचमुळे ऊर्जा वाचवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या श्रीराम स्पोर्ट्स 8 धावा, एकही विकेट न गवता. माझ्यासोबत मनोजी पटेल जॉईन झालेले आहेत. व्हॉइस ऑफ पहाडोली, मित्रमंडळी व्हॉइस ऑफ पालघर, विविध परिसरामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. मनोज सर काय वाटते, या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा, एक चौकार आलेला आहे. दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत, पण त्या अनुभवाला प्रत्युत्तर देण्याचं काम जयेश या गोलंदाजाने केलंय. नक्कीच खूप छान प्रश्न आहे. एक चांगला गोलंदाज आहे जयेश. सूर गवसला नसला तरी मात्र त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो दाखवून देतोय. या स्पर्धेमध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती जयेशकडून, परंतु इथे चांगलं षटक हाताळलंय. कल्पेश आणि एका बाजूने आपण बघतोय जयेश आहेत. दोघांकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. आणि चला, मी दोन्ही संघांना नम्र विनंती करेन की आपण षटक संपल्यानंतर लगेच दुसरं षटक मार्गस्थ करा, जेणेकरून आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि प्रत्येकाने त्यासाठी थोडं सहकार्य करा. उद्याच्या दिवसामध्ये ब गटातील सामने सुरू होतील, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपल्याला अ गटातील जे शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आहे. तर दोघांकडे क्षमता आहे. येणारे 5 षटकं असतील, या 5 षटकांमध्ये कल्पेश आणि जयेश अटॅकिंग फलंदाजी करतील यात काही शंका नाही. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं 99 धावा पार करायच्या होत्या आणि तिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. तिथून त्या धावा 3 चेंडू राखून पार झाल्या गेल्या. तर खेळपट्टी नक्कीच फलंदाजीसाठी पोषक आहे. इथून चेतन पाटील मागच्या वर्षीचा आपण पर्पल कॅप होल्डर बघतोय. यावेळेला चांगला चेंडू होता, चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गुड लाईन आणि गुड लेंथ वर गोलंदाजी होताना बघायला मिळते. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट, हे तर आपण सातत्यानं प्रत्येक दिवशी पाहत आलेलो आहोत. मग ती स्पर्धा कोणतीही असू द्या, तो सामना कोणताही असू द्या, पलटवार करण्याचा मौका प्रत्येकाला मिळतो. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिलाय, सिंगल कंप्लीट केली. चालत चालत ती एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 9 या आकड्यावर. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हात बांधून ठेवलेत फलंदाजांचे गोलंदाजांनी. पहिले षटक जयेशचं चांगलं राहिलं, फक्त 8 धावा त्यांनी खर्च केले आणि आता चेतन यांनी या षटकाची सुरुवात डॉटने केली. पुढच्या बॉलवर सिंगल मिळाला. जसं आपण बोललो होतं की जयेश आणि कल्पेश दोघांकडे तो अनुभव आहे, ती प्रतिभा आहे, मग ती लपवून का ठेवायची. बॉल थोडा लो राहिलाय, अपेक्षेप्रमाणे नव्हता बॉलचा बाउन्स. जयेश नाही कनेक्ट करू शकले. एक धाव मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. दुहेरी आकड्यावर पोहोचण्यासाठी खूप जास्त वेळ घेतलेला आहे. हलकासा बाहेर वळणारा बॉल, बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर बॉल शरीरावर आदळला. एक धाव जोडली जाते धाव फलकामध्ये. अजूनही तो कंट्रोल मनोज सर फक्त आणि फक्त गोलंदाजांचाच दिसतोय. इथून खरोखरच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या कंट्रोलने सध्या तरी ते गोलंदाजी करतात त्या कंट्रोलने त्यांना गोलंदाजी करावी लागेल. कारण इथून त्यांना प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा आहे. इथून आपण बघतोय धावबच्च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरोबर सर, लीग स्टेज आहे आणि प्रत्येक संघाला 6 सामने खेळण्याचा मौका आहे आणि बिरवाडी संघाने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत या अगोदर. 3ही सामने त्यांनी हरलेले आहेत. त्याचमुळे मला असं वाटते फक्त जिंकून नाही चालणार, जास्त फरकाने जिंकावं लागणार आहे डॉन किलरला, तर कुठेतरी त्या गुणतालिकेमध्ये वर येऊ शकतात डॉन किलर. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर तिसरा सामना पराभव झाल्यानंतर डॉन किलर बिरवाडीचे जे खेळाडू होते थोडेसे मानसिक खच्चीकरण त्यांचं झालं होतं. परंतु एक सामना असा झाला की वीर तानाजी पारगाव आणि क्रिएटिव्ह 11 माखणे या सामन्यामध्ये पारगाव संघाने विजय मिळवून सगळ्यांचेच अंतिम 3 मध्ये जाण्याचे दरवाजे उघडे केलेले आहेत आणि त्यामुळेच इथे प्रयत्न दिसतोय विजय
मिळवण्याचा, कारण 6 गुणांमध्ये सुद्धा एक संघ येऊ शकतो जर तरच्या ह्या गोष्टी आहेत, परंतु इथे मात्र चान्सेस सगळ्यांचे ओपन झालेले आहेत. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुख्य लक्ष असेल ते नेट रन रेटवर. तुम्हाला जास्त फरकाने हा सामना जिंकावा लागेल. चेतन विनायक पाटील आगरवाडीचा हा खेळाडू लगातार 3 चौका 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी आगरवाडीचे सरपंच जय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये लागलेला आहे. इथून आपण बघतोय एक धाव येताना सावध पवित्रा घेतलेला आहे कल्पेश पाटील यांनी. 6 चेंडू आणि 5 धावा. खरं तर कल्पेश एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु इथे आपण बघतोय की सावध पवित्रा घेतलाय, कारण इथून श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ जर विजयी होतोय तर तो क्वालिफाय होईल. जवळजवळ क्वालिफायच्याच त्यांना तिकीट कन्फर्म सांगायला हरकत नाही, कारण मग इथून आपण बघितलं तर डॉन किलर बिरवाडी सरपाड्याचे दरवाजे बंद होतील. तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे दोन्ही संघांसाठी. आणि इथून बघा रिवर्सचा फटका खेळलेत, बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. ओमकार आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. आज संक्रांतीचा दिवस मित्रांनो, थोडी घाई करा. प्रत्येक षटकामागे आपणा सहनम्र विनंती असेल, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका आणि सामना लवकरात लवकर परत चालू करा, ही विनंती असेल आपल्यासाठी. आज मनीष सर, आज संक्रांत आहे आणि संक्रांतीला आपण वर्षातून एकदाच म्हणतोय की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, पण खरं तर गोड बोलणं हा सणाचा भाग नव्हे, तर तो आपल्या स्वभावाचा भाग आहे. काय म्हणते? तुमची ओळख तुमच्या स्वभावावर आहे आणि एकाच दिवशी तो मेसेज का फॉरवर्ड करायला हवा आणि तो मेसेज फॉरवर्ड करण्याची गरज काय? जर तुमचा स्वभाव गोड आहे, तुमचं बोलणं गोड आहे, तुमचं वागणं गोड आहे, तर मग वर्षभर असाच आनंद तुम्ही इतरांना देत राहाल आणि तोच आनंद बाउन्स बॅक होऊन तुम्हाला मिळत राहील. 2 षटकं संपले, 16 धावा. अजूनही मनासारखी धावसंख्या आम्ही म्हणू शकत नाही श्रीराम स्पोर्ट्स या संघाकडून, पण गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाली डॉन किलरची. फुलटॉस बॉल, बॅटचा टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. मग इथे एकच धावसंख्या 17. पूर्णपणे बांधून ठेवलंय. इथे आपण बघतोय की जे जडमध्ये गोलंदाजी व्हायला हवी, बुंद्यात गोलंदाजी व्हायला हवी, त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना जयेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. ज्या जयेश पाटीलला यॉर्कर किंग, जयेश पाटीलला एक चाणाक्ष गोलंदाज म्हणून ओळखलं जातंय, त्याच पद्धतीची गोलंदाजी होताना यावेळेला आपल्याला बघायला मिळते. सच्चा या नावाने जास्तीत जास्त ओळख निर्माण झालेली आहे. उमरोळीचा हा स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळते ऑन स्क्रीन. जयेश पाटील सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. इथून येणारे 5 चेंडू निर्णायक असतील. यावेळेला हा झेल खूप महत्वाचा असेल. भावेश सुरेश पाटील टेंबोडे, अप्रतिम झेलची सांगता होताना विकेट नंबर 2 डाऊन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता श्रीराम स्पोर्ट खानिवडेचा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे ओमकार घरत. इथून आपण बघितलं तर सेलिब्रेशन नक्कीच होईल, यात काही शंका नाही, कारण डॉन किलर बिरवाडी या संघासाठी हा सामना खूपच महत्वाचा आहे. एका बाजूने आपण बघतोय 3 सामन्यामध्ये 2 विजय आणि 1 सामना बरोबरीमध्ये सुटला होता. 5 गुणांसहित हा संघ आपण बघतोय 3ऱ्या क्रमांकावर आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे, त्यांच्याकडे ह्या सामन्यामध्ये गमावण्यासारखं काही नाही, परंतु इथून जर डॉन किलर बिरवाडी संघ हारतोय तर मात्र त्यांच्यासाठी ही स्पर्धा इथेच थांबेल, यात काही शंका नाही. नवीन फलंदाज येतोय, कालच्या दिवसाचा हिरो आपल्याला बघायला मिळतोय नारायण वजे, ज्याने अफलातून फलंदाजी केली होती. आपल्या संघाला सावरेल का? इथून जो विजयी घोडदौड त्यांची जी चालू आहे ती चालू राहील का, की पहिला पराभव पत्करावा लागेल? डॉन किलर बिरवाडीच्या माध्यमातून नारायण वजे आपल्याला बघायला मिळतात ऑन स्क्रीन. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 4 सामने खेळले, 4 इनिंग, 47 धावा, 17 चेंडूमध्ये केलेले आहेत, 1 चौकार आणि तब्बल 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 39 ही सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेत राहिलेली आहे 2026 मध्ये. परंतु एका बाजूने आपण बघतोय जयेश पाटील गुणवत्ता ठासून भरलेले आहे या खेळाडूमध्ये आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. नारायण स्ट्रायकर सेडला. नैसर्गिक खेळ कधी सोडता येत नाही आणि ऑस्टमच्या बाहेरचा हा लेग कटर बॉल होता आणि त्या बॉलवर सुद्धा जास्त फुटवर्क न वापरता एरियल स्ट्रोक खेळण्याचा निर्णय त्याने घेतला होता.
पण तो निर्णय धावा देऊन नाही गेला आणि जयेश जो या अगोदर इकॉनॉमिकल बॉलर म्हणून प्रस्थापित झाला होता पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर आता या षटकात त्याने विकेट सुद्धा मिळवलेला आहे. चांगली सुरुवात जयेशच्या वतीनं. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅकलिपला खाली घेतलं, अपील लाऊड आहे, पण त्या ठिकाणी पंचांना इंटरेस्ट आहे का थोडी चर्चा होईल, पण परफेक्शन बॉलर जयेशचं. कारण पंचांनी दर्शवले की इनसाइड एज लागले, परंतु जयेश नाखुश आहे. त्यांनीच लगेच तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. परंतु इथे आपल्याला तिसऱ्या पंचांची मी पहिल्याच दिवशी म्हटलंय की लेग बिफोर विकेटसाठी मात्र आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. इथे पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि इथे आपण बघितलं तर पायचीत पकडलं गेले नारायण वझेला. कॉन्फिडन्स प्रचंड आहे बघा ना. जसा तो बॉल डिलिव्हर्ड झाला, अपील मध्ये एकूण एक खेळाडू इंटरेस्टेड होता, एकूण एक खेळाडू. आणि म्हणूनच जेव्हा रिकन्सिडर करण्यासाठी अजित सर आशु सरांकडे पोहोचले तेव्हा सुद्धा त्याला तोच कॉन्फिडन्स होता की ही इज प्लम्ड. पाहूया रिप्ले मध्ये नेमकं काय घडलंय. अगदी मधोमध वेल डिसिजन, खूप चांगला निर्णय पंचांच्या वतीने पाहायला मिळाला. फक्त पंचांना अजित सरांना वाटलं होतं की बॅटचा संपर्क झालाय का, तर आपण विचारूया आशु सरांना, आणि त्या ठिकाणी स्पष्ट नकार आला आणि नारायण बॅक टू डग आउट LBW. बघा ना, यॉर्करचा चेंडू होता आणि नारायण वझे सुद्धा लगेच पंचांनी निर्णय दिल्यानंतर मात्र खेळाडू वृत्तीने खेळपट्टी सोडलेली आहे, मैदान सोडलेलं आहे. परफेक्ट आपण बघितलं तर मिडल स्टंपला पाय होता आणि यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका उद्भवली नाही आणि विकेट डाऊन. 3 गडी बाद झाले 17 या धावसंख्येवर 2.4 षटकांचा खेळ होताना सामन्याला सुरेख सुरुवात झाली. इथून आपण बघतोय डॉन किलर बिरवाडी संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय तिसरं षटक सुरू आहे. जयेश पाटील यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगरबडीचा हा एक वंडर बॉय सनी येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने पहिल्या दिवसामध्ये 1 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता आणि सामना बरोबरीमध्ये सोडवला होता. तोच सनी येतोय. अगरवाडी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. मागचं पर्व प्रेमात पडली होती खेळपट्टी अगरवाडीची सनीच्या, आणि तोच सनी मैदानाच्या आतमध्ये येताना क्षमता तर भरपूर आहे. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहून चालणार नाही, प्रॅक्टिकली कामगिरी करावी लागेल, कारण श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जयेश पाटील शेवटचा चेंडू. इथून कल्पेश पाटील थांबणार नाही. पट्ट्यामध्ये चेंडू आला, चेंडूला पाठवले वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. षटक क्रमांक 3 संपलंय आणि धावसंख्यात धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात 24. 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 24 धावा. गोलंदाजी चुकली, म्हणजे जर तुम्ही या अगोदर विकेट मिळवलेला आहे आणि त्यानंतर पुढचा बॉल तुम्ही फुल लेंथ ठेवताय तर मग ही चूक आहे. बघा पुन्हा एकदा पुढ्यात ठेवलेला बॉल सोपं होतं फलंदाजासाठी, तो अगोदरच सेट होऊन आलेला आहे की 3 षटकामध्ये माझ्या मनासारखा आजोबा धावफलक नाहीये, त्याचमुळे तो बनवण्यासाठी जर मला संधी मिळाली षटकार खेचेन. धावसंख्या 24 झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाची धावसंख्या 24 धावा, 3 फलंदाज बाद. कल्पेश सनी आला, कल्पेश यांना मोका मिळाला आणि कल्पेशने तो मोका नाही घालवला आणि षटकार खेचून आपण सुद्धा या पहिल्या डावामध्ये चांगल्या स्थितीत जाणार आहोत. तो ती पूर्वकल्पना फलंदाज कल्पेशने या अगोदर दिली. चला, तुमच्याकडे फक्त 8.5 मिनिटाचा कालावधी 2 षटकांसाठी आहे. 8.5 मिनिटं, त्यामुळे जास्तीचा कालावधी घेऊ नका. डॉन किलर बिरवाडी सरपाडा 8.5 मिनिटं पुढच्या 2 षटकांसाठी. कॅप्टन चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर बसलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. जयेशची 2 षटकं, 1 षटक चेतनचं आणि हे चेतन पाटील आता फार एंड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, धीम्या गतीचा कटर, ही तर खासियत आहे. स्टॉक बॉल आहे चेतनचा आणि भव्य सुरुवात या डॉट बॉलने चेतन आपल्या गोलंदाजीचे करतोय. बघा छोटासा रनअप आहे, पण टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. यावेळेस ग्लाइड केलंय बॉलला, पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता, त्याचमुळे त्या संधीचा फायदा उचलला. थ्रो स्ट्रायकर सेंडला केला, तोपर्यंत मिळते 1च धाव. धावसंख्या 25. 25 वर 3 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 3.2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना चेतन पाटील आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम सरपाडा.
यंदाचं सीझन थोडंसं चेतनच्या दृष्टीने आपण बघतोय बॅकफुटवर आहे थोडासा. गोलंदाजी यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कल्पेश पाटील पूर्णपणे चुकलेले आहेत. चांगली गोलंदाजी होताना पहिला सामना आपण बघतोय लो स्कोरिंग मॅच कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितला होता आणि यावेळेला 25 वर 3 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत 25 या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीवर आहे चेतन पाटील. यावेळेला फटका तर चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. रोहिदास किणीच्या डोक्याच्या वरून 6 धावन करिता कल्पेश पाटील एका बाजूने मात्र पाय रोवून उभा आहे, सलामीला आलाय. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतात आणि तंत्रशुद्ध फटक्यांची निवड सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. लो स्कोरिंग हा शब्द खटकला बॅटरला आणि लगेच षटकार आलाय आणि ऑन साइडला पुल केले आणि बॉलला फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलंय. मागचे 2 बॉल 10 धावा देऊन गेले. फॅन्टॅस्टिक कमबॅक बाय बॅटिंग साइड. पस्तीस धावा 3 गडीच्या मोबदल्यात आपण बघतोय. इथून येणारी 2 षटकं मनीष सर जर अटॅकिंग फलंदाजी झाली या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. इथून चेतन पाटील शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चुकलेले आहेत. षटक क्रमांक 4 संपलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ एकंदरीत होताना 35 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. हे षटक चेतनने अगदी लवकर हाताळलेला आहे. तुमच्याकडे आता 35. आदरणीय सर्प मित्र पिंट्या मानकर आणि येशू डेमेलो यांनी मात्र इथे एक सर्प पकडलेला आहे. नाग आहे तो आणि 24 तास अत्यावश्यक सेवा त्यांच्या माध्यमातून घडत आहे. प्राणीमात्रांना जीवनदान देण्याचं काम चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतंय. खरोखरच आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना सॅल्यूट असेल. त्यांच्या कार्याला तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना असेल. पुन्हा एकदा आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. येसू डेमोलो साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आगरी प्रीमियर लीग बद्दल नक्कीच बोलणार आहोत पुढच्या षटकामध्ये. इथे आपण बघितलं तर सडी बघा टप्पा पडल्यानंतर मनीष सर चेंडू थोडासा बाहेर निघताना आपल्याला बघायला मिळतोय. एक 14 वर्षाचा हा खेळाडू आहे. तनिष येतात बॉलिंग ट्रॅकवर आणि हा वाघ आहे 14 वर्षांचा. आणि वाघ लहान असो वा मोठा वाघ असतो आणि ती गोलंदाजी त्याला त्याच्या संघाच्या कॅप्टन कडून मिळते. म्हणजे त्याच्याकडे कॅप्टनला मोठं कॅलिबर दिसते. पहिला बॉल डॉट राऊंड विकेट. वाह, उजव्या हाताच्या बॅटर साठी खूप चांगला लेग कटर फ्लाइट होती या बॉलला. धीम्या गतीचा बॉल जरी होता पण यामध्ये होती रिदम जी पकडले गोलंदाज तनिषने. सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आहे आणि आज या गोलंदाजाला आपण बघतोय येणारे 3-4 वर्षांमध्ये दबदबा असेल याचा. काय जबरदस्त चेंडू आपण बघतोय रिप्ले मध्ये. पूर्णपणे असं वाटतं की लेदर क्रिकेट आपण बघतोय आणि ज्या पद्धतीने लेदर चेंडू ज्या पद्धतीने वळतोय टप्पा पडल्यानंतर त्या पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं जात आहे. सुपर बॉलिंग, गुड बॉलिंग तनिष. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज यावेळेला आपण बघितलं तर कल्पेश पाटील यांना सुद्धा मात्र पूर्णपणे चकवलेला आहे. इथे चांगला खेळ झाला तर टाळ्या तुम्हाला मिळतील आणि त्याच टाळ्या कमवलेल्या आहेत तनिषने आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या बळावर. पहिल्या 3 चेंडूत त्यांनी फक्त 1 धाव खर्च केले. धावसंख्या 36. स्ट्रायकर असलेला कल्पेश जे पहिल्या सेकंदापासून या खेळपट्टीवर आहेत त्यांना रोखण्याचं काम गोलंदाज तनिष करतात. विकेटकीपर चुकले त्याचमुळे, नाहीतर मग यश मिळू शकलं असं तनिषला. पुढचे 2 संघ रेडी राहायचं आहे. क्रिएटिव्ह 11 माकडे वर्सेस नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन. दोन्ही कॅप्टन. चला टॉससाठी या. तनिष सरपाड्याचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सरपाडे गावाने चांगले खेळाडू दिलेत आगरी समाजासाठी. त्यातलंच एक नाव चेतन पाटील, विश्वास पाटील, विशाल पाटील, आशिष पाटील, अथर्व, प्रतीक आहे. त्याच्यानंतर
तुषार चांगले खेळाडू सरपाडे गावाने दिले. तिथे आपण बघतोय तनिष्क एक उभारता सितारा आहे. यावेळेला सनीच्या बॅटमधून एक धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण बघितलं तर चेतन थोडीशी चुकी करतोय का काय असं वाटलं होतं, परंतु कल्पेशला बाद करायचं त्याने ठरवलं होतं. सनीला त्याने टार्गेट केलं नाही, कारण तिथेच एष्टा उद्ध्वस्त केल्या असता तर सनी बाद झाला असता, परंतु टार्गेट होतं कल्पेश. कारण चेतनला माहित आहे कल्पेशची फलंदाजी काय आहे ती. 14 चेंडूमध्ये 23 धावांवर बाद झालाय, 23 धावांवर खेळत होता, त्यामुळे टार्गेट केलं होतं आणि ती जी रणनीती होती ती इथे यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळते. नजर हटी दुर्घटना घटी असं तुम्ही पाहिलं असेलच आणि आता तुम्हाला मैदानात सुद्धा तेच दिसलं. कारण कल्पेश थोडेसे रिलॅक्स पोझिशन मध्ये होते, कॅज्युअल अप्रोच त्यांचा होता. त्यांना वाटलं की त्यांच्या एंडला थ्रोज नाही झाला तर मी आरामात माझ्या एंडला पोहोचीन, पण असं नाही घडलं. आणि खूप चांगलं चातुर्य त्या ठिकाणी चेतनचं पाहायला मिळालं. तितकंच चांगलं कलेक्शन तनिषचं, कारण इतक्या कमी वेळामध्ये ऍडजस्ट होणं सोपी गोष्ट नाही. बघा लगेच त्यांनी थ्रो केला आणि यालाच म्हणतात क्रिकेटच्या खेळातला गनिमिकावा जो चेतनच्या वतीनं पाहायला मिळाला. आणि कल्पेशचं फ्रस्ट्रेशन, कारण आणखीन एक षटक यानंतर बाकी होतं आणि खूप काही शिल्लक ठेवलं होतं कल्पेशने या डावासाठी, पण देता नाही आला. पंच केलाय बॉलला, क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफला झेल टिपला जातोय आणि विकेटचा शोध सुद्धा तनिष पूर्ण करतोय. धक्का बसतोय, 5वा विकेट डाऊन. बघा ना, गोलंदाजी त्याची पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर एक, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर एक, 5व्या चेंडूवर आपण बघितलं तर गडी बाद झालाय. सुरेख गोलंदाजी आणि 6व्या चेंडूवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय विकेट. एक धाव आणि तिथे धावबाद झाला होता 5व्या चेंडूवर. इथून 3 धावा फक्त खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय आणि एक धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद केला. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आणि समोर 2 चांगले बॅटर होते, एका बाजूने सनी, दुसऱ्या बाजूने कल्पेश. चला पुढचे 2 सगळे टॉससाठी पोहोचायचे टॉस बॉक्स मध्ये. क्रिएटिव्ह 11 माखणे वर्सेस नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटण. दोन्ही कॅप्टन्सला टॉससाठी पोहोचा. टॉसची प्रक्रिया पुढच्या षटकानंतर केली जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आता टॉससाठी या. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 वर. बघा 5 सेकंद बाकी आहेत, लवकर षटक चालू करा, लवकर लवकर षटक चालू करा, फास्ट फास्ट, थांबू नका. ओव्हर ब्रेक मध्ये थांबू नका, विकेट नंतर थांबू नका, चौकार षटकार थांबू नका, वेळ वाचवायचा. चला, क्रिएटिव्ह 11 माखणे आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचं आहे. येऊन राहा इथे प्लीज, कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. 38 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 5 बाद 38 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक चेतन पाटील 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. इथून आकाश घरत स्ट्राईकला आहे, हार्ट हिटर फलंदाज आहे. यावेळेला चेंडू थोडासा बाहेर येतोय, आकाशला समजला नाही, पूर्णपणे चुकलेला आहे. 14 चेंडूमध्ये रिव्ह्यूची मांग केलेली आहे इथे व्हाईट बॉलसाठी फलंदाजी करणाऱ्या संघाने. डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळतोय. थांबलोय आपण थोड्या वेळासाठी. एक DRS प्रत्येक संघाला, 2 DRS आहेत प्रत्येक संघाला. फेअर डिलिव्हरीचा रिव्ह्यू लास्ट. फेअर डिलिव्हरी, पहिला बॉल डॉट आलाय, पुढचा बॉल दूरवरचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याऐवजी त्यांनी सरळ रेषेत खेळला आणि तो निर्णय योग्य राहिला. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर करतो, क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न कमी पडलेत, चौकार येतोय. मस्ट रेटेड बाउंड्री फॉर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. खरोखरच या चौकाराची गरज होती त्यांना आणि तो चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. आकाश घरत एका बाजूने आहे, चांगला बॅटर आकाश आपल्याला बघायला मिळतोय. निकेत गावड सुद्धा एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक आहे, परंतु तिथे आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. इथून 4 चेंडूंचा खेळ असेल. आकाश कशा पद्धतीचे हे 4 चेंडू खेळतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल श्रीराम स्पोर्ट खानिवडेच्या दृष्टीने. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा कट केलेला आपल्याला चेंडू बघायला मिळाला. आकाश पूर्णपणे चुकलेला आहे. मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बीट होतो इथे. राईट टाइम ओव्हर द विकेट.
या वेळेला पूर्णपणे चेतनने ओळखलंय आकाश पाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून की कशा पद्धतीने खेळतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. सध्या 5 धावा या 4 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आहे पूर्णपणे प्रभावित केले चेतनने. वेगानं गोलंदाजी करणं हेच क्रिकेट नाहीये. तुम्हाला गतीच्या जाळ्यात फलंदाजाला अडकवता आला पाहिजे, पण जर तुम्ही बॉल पुढ्यात ठेवला तर मग फलंदाज कुठे थांबणार आहे. बॉल थेट पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. चेंडू आलाय बघा. इथून शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 49 एकूण 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू किती धावा येतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. यावेळेला फटका तर चांगला आहे. जयेश पाटील पुढे येतोय. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी 36 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष समोर असेल. चला यानंतर होणारा सामना क्रिएटिव्ह 11 माकणे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत निहाली सुरांगी वॉरियर्स दुकटन. दोन्ही संघाचे संघनायक यांना मी नम्र विनंती करतोय आपण टॉस साठी या. निहाली स्वरंगी वॉरियर्स दुकटन संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तर मी विनंती करेन क्रिएटिव्ह 11 माकणे अमित पाटील. किलर बिरवाडी सरपाडा या आरके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. चला या कॉइन स्पिन करूया आपण.
आरके साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय 2026 APL. आरके साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत थोडंसं व्यक्त करावं आपण. खरोखरच आगरी प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत देवानंद वजे साहेब अप्रतिम मेहनत करतात आणि या साखरे गावात खरोखर सांगायला बघतं तर रुपेश पाटील यांचं योगदान आणि माननीय राजू पाटील साहेब जे ग्राउंड होतं नव्हतं पण आज बघायला भेटते का काय परिश्रम करतात आणि हे ग्राउंड आपल्या आगरी प्रीमियरसाठी अवेलेबल करतात. खरोखर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच आरके साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ न घेताना अमित पाटील टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षक एनी चेंजेस काही? चेंजेस आहेत, लिस्टमध्ये आम्ही अपडेट करू. थँक्यू व्हेरी मच अमित पाटील अँड सुशांत वजे. ऑल द बेस्ट. टॉस नुकताच आपण पाहिलात आणि क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले. धन्यवाद. धन्यवाद. डॉन किलर या संघाला मोठ्या फरकाने जिंकायचं आहे ते आपण पहिल्या डावात पाहिलं. त्यांचा खेळ तसाच होत राहिला पण शेवटच्या षटकांमध्ये धावा मिळाल्या आणि म्हणूनच एक चांगली टोटल आपण म्हणू शकतोय जी सेट केलेली आहे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडी या संघाने. डॉन किलर बिरवाडी सरपाडा संघाकडून निकेत आणि भावेश हे दोन फलंदाज दाखल झालेले आहेत. त्यापैकी निकेतच्या वतीनं सिंगल कंप्लीट झाली पहिल्याच बॉलवर. जागा बनवून खेळायचा प्रयत्न, एक्सप्रेस बॉल होता गोलंदाज नारायण वझेचा. फलंदाजी करताना तो खेळ नाही झाला नारायणचा आणि आता गोलंदाजीमध्ये ती उरलेली कसर तो भरून काढतोय जी आवश्यकता आहे संघाची. आतापर्यंत प्रत्येक सामना जिंकलेला आहे. श्रीराम स्पोर्ट्स पहिला सामना फक्त टाय झाला, एक गुण मिळालेला आहे. बाकी पुढचे 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि हा 4था सामना ते खेळत आहेत. थोडीशी अडचण आहे पण पाहूया ती अडचण कशी सोडवली जाईल. चांगला बॉल खोलवर टप्प्याच्या बॅटच्या टोला कनेक्शन. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो स्ट्रायकर सेटला होईल तोपर्यंत 1 धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुसते 2 वर. टार्गेट आहे 51 धावांचं आणि ते चेस करण्यासाठी 2 फलंदाज प्रयत्न चांगले देताना पाहायला मिळालेत. खरं तर पॉवर प्लेमध्ये पहिल्या डावाच्या फलंदाजांना तितक्या धावा बनवता नाही आल्या. गोलंदाजांनी वर चष्मा ठेवला पॉवर प्लेवर पहिल्या डावाच्या आणि आता सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते जे चित्र तुम्हाला पहिल्या डावात पाहायला मिळालं होतं की पहिले 3 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या आहे 2. डॉन किलर बिरवाडी सरपाडा. नेक्स्ट बॉल. प्लेसमेंट अजूनही ती आक्रमक भूमिका फलंदाज घेण्याच्या तयारीत नाही आहेत. समोर नारायण वझे गोलंदाज असताना प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतले जात आहेत, वेळ पाहून घेतले जात आहेत. सामना चांगला होईल अशीच अपेक्षा आता आपण व्यक्त करूया जशी सुरुवात या डावाची नारायण वझे यांनी केलेली आहे. 4 चेंडू घेत त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. रायझिंग अँड सरप्राइझिंग कुठे संपर्क झालाय तर खांद्यावर बॉल ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. वॉर्ड स्टार्ट बाय नारायण. अशाच सुरुवातीची अपेक्षा आवश्यकता होती आणि म्हणूनच आता पूर्णपणे जो डॉमिनन्स आहे गोलंदाजाचा तो या षटकाच्या आतापर्यंतच्या 5 बॉलवर पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. हा बॉल चुकला. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार येतो या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. 4 होते वर. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6. सोबत जॉईन झालेले आहेत व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे. 51चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकात बनलेल्या आहेत 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर हवी तशी झाली नाहीये. 51 धावा. कालच्या दिवसात आपण पाहिले तर 53 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. त्यामुळे सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं अगदी नयनरम्य अशा वातावरणात. सुंदर ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग APL सर्वांना आवडणारी ही प्रीमियर लीग आपण पाहत आहेत आणि आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आज सातत्याने 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा झालेत. येणारे 30 बॉल आणि 45 रनचं लक्ष असेल. नीड 45 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. पर्पल कॅपचा हकदार म्हणून ज्या
गोलंदाजाकडे पाहिलं जातं. हायस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतायत, म्हणजेच अपेक्षा असते फार मोठं या वेळेला जरूर जबाबदारीचं ओझं घेऊन खेळावं लागेल. 4 मॅचेस 4 इनिंग 9 विकेट 36 बॉल्स आतापर्यंत त्यांनी डिलिव्हर्ड केलेत आणि 60 रन्स दिलेले आहेत. ऑन साईडला खेळत असताना क्रॉस बॅटचा वापर केला. 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. निकेत गावड 5 धावांपर्यंत आतापर्यंत चांगला खेळ साकारला गेलाय. आणि जमीची बाजू की भावेश पाटील आणि निकेत गावड आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आहेत. कारण खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही उभे राहता त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7. चांगला फटका आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना मनीजी ज्या पद्धतीने आपण पाहतायत पहिल्या षटकामध्ये 6 धावा म्हणजेच टार्गेट सेट केले गेले ते जवळजवळ 51चं, परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला टक्क नावा झालाय. सकाळच्या सत्रातला दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार. वॉट शॉट, माइंड ब्लोईंग. 6 धावा. आता जाणवते की बिरवाडी टीम ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. एक इनकटर बॉल होता, ऑन साइडला स्ट्रोक खेळलेला आहे. खाली क्षेत्राची निवड करताना एरिया स्ट्रोक खेळून आता त्या रन चेससाठी आम्ही तयार आहोत. तोच भूमिका फलंदाज भावेश घेताना पाहायला मिळाले. यस, बॉल न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये जाईल. भावेश पाटीलकडे ते तंत्र आहे आणि त्याच अनुषंगाने मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कल्पेश पाटील हायस्ट विकेट टेकर गोलंदाज आणि त्याच्यावरचं जबाबदारीचं ओझं असून षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर भावेश पाटीलने आपली जबाबदारी काय आहे हे दर्शवत असताना आतापर्यंत सातत्य दर्शवलं नाही पहिल्या सामन्या व्यतिरिक्त, परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे हे ध्येय. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून येईल. 1 रन तर मिळेल. प्रतीक त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर या 1 धावेच्या मदतीने 15 या धावसंख्येवर. विश नेटवर्क या चॅनलवर ही स्पर्धा आपण कव्हर करतायत. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचे अग्नि प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेसाहेब व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी वजेसाहेब आपण पाहू शकताय. सहसचिव खजिनदार आपण पाहतायत आदरणीय रुपेशजी नरेश पाटील आणि राकेश कडू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका देखणा नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटणारा हा चौकार निकेत गावडच्या बॅट मधून घाटीमचा ब्रँडेड चौकार. गुड शॉट. यावेळेस पुढ्यात ठेवलेला बॉल होता आणि बॅटस्विंग चांगली आहे, ताकद चांगली झोकली आणि एलिव्हेशन इतकंच द्यायचं होतं की 30 यार्ड सर्कल क्लिअर आणि तेच करत असताना फलंदाज पाहायला मिळाला आणि एक चांगला नेत्रदीपक चौकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. पहिलं षटक फक्त 6 धावांचं होतं प्रमोदजी आणि हे षटक आतापर्यंत 13 धावांचं राहिलेलं आहे आणि अजूनही 1 बॉल बाकी आहे या षटकातला. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगला केला होता. नारायण वजेच्या माध्यमातून अगदी स्ट्रेचेबल झाले होते आणि काय हाय जंप घेत असताना त्यांना बीट करत स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका निकेत गावडच्या बॅटमधून. यंदाचा हंगाम पाहता निकेत गावड फॉर्मामध्ये आहे, सातत्य राखतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. गॅप शोधलाय. फार वेगाने बॉल निघून जाईल. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना सुधीर वजे, अक्षय वजे, विकी वजे यांच्या स्वागतासाठी 4 रन. शेवट चांगला राहिलाय या दुसऱ्या षटकाचा आणि त्यासाठी निकेतची जबाबदारी पूर्णपणे मैदानाच्या दिसले. कमिटमेंट 100% राहिली. धावा जास्तीत जास्त गोळा कराव्या लागतील. जर शेवटच्या षटकावर दडपण घ्यायचं नसेल तर पहिल्या 2 षटकांवर त्या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली सुरुवात द्यायला हवी आणि ती सुरुवात आता झालेली आहे. डॉन किलर बिरवाडी सरपाडा या संघाची धावसंख्या पोहोचते आता 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 28 धावांची. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 28 धावा. येस, डेफिनेटली VIP बॉक्स भरत पाटील या मॅचचा आनंद घेत असताना विकी वजे माट्या यांना आपण पाहतायत.
आणि सुधीर वजय यांना सुद्धा आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत असताना या VIP बॉक्स मधून. आज जर त्या बॉल बॅटरच्या बॅट मधून गेला तर 7,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि हा VIP बॉक्स आपण पाहू शकाल रितेश पाटील, प्रणय पाटील, मनोज घरत आणि राजू पाटील साहेब असं VIP बॉक्स वर आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23. नारायण वजय, कशीत कुपर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक विजय मामा घरत चषक आपण गाजवताना पाहायला मिळालं. ग्रामीण विभागातून या खेळाडूच्या नावावर एक बाईक सुद्धा पाहायला मिळते. 23-0 द ग्रेट स्टार्ट. या बॉलला आपण पाहिलं तर थोडस लेफ्ट केलं होतं. अजित म्हात्रे सर वळताय. सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याचा मौका मिळाला. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 24 बॉल आणि 27 रन. 24 धावा झाले, 24 रन्स. नारायण वजय आक्रमकतेचा सितारा आहे गोलंदाजीमध्ये. तिखट मारा करण्यासाठी तो ओळखला जातो. चांगला बॉल होता. परफेक्ट खोलवर बॉल पाहायला मिळाला. फ्लर लेन्सचा बॉल. कोणती धाव येत नाहीये. मनीची ज्या पद्धतीने इथून जर डॉट बॉल आणि विकेट जर आले तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावर प्रेशर वाढेल. 100% वाढेल. आणि नारायणकडे ते हाय कॅलिबर आहे. तो काउंटर अटॅक आहे आणि तो काउंटर अटॅक त्याला या षटकातच वापरावा लागेल. कारण पहिले षटक त्यांचं चांगलं राहिलं जे इकॉनॉमिकल होतं आणि हे षटक सुद्धा त्याच पद्धतीचं हाताळावं लागणार आहे. टॉस बॉल बिमरच्या स्वरूपात नो बॉलचा इशारा दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस नो बॉल. नो +1 मिळतील 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतोय 26 धावा. वेगवान चेंडू होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत भावेश पाटीलला हा बॉल खेळणं शक्य झालं नाही. तर कदाचित थोडासा स्लोवर वन चेंडू आला असता तर थांबून खेळले असते. परंतु क्विकली बॉल मात्र फास्ट निघून जातोय. वेगवान बॉल होता. बिमरच्या स्वरूपात फ्री हिटचा सिग्नल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतो 26. आता फ्री लायसन्स मिळालंय. निकेत गावड या पुरेपूर संधी उचलेल का या बॉलवर? हा बॉल पहा. अगदी मात्र यावेळेला आपण पाहिलं तर त्या पोझिशन मध्ये आले होते. वैभवजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. 26 नो लॉस. फ्री हिटचा बॉल. अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलं होतं. फिल्डरचं सुद्धा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. लगेच त्याने क्विकली फिकी केली मिस्टर ओमकार घरत. 27-0. 7 बॉलमध्ये 10 भावेश पाटील, 8 बॉलमध्ये 15 निकेत गावड. हे कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जाणणं आणि त्यानंतर मैदानात आपल्या 100% देणं हे खरं उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. चांगला बॉल होता. खाली राहिला होता. सबमॉर्निंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरळ बॉल निघून जाईल कल्पेश पाटील मडवीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत थोडासा वळण घेणारा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तेवढाच वेग होता. कल्पेश पाटील त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की बॉल गॅदर केल्यानंतर किती वेगवान बॉल होता. चांगला बॉल होता. अगदी मिडल स्टंपला यावेळेला पिच केला गेला होता. 1 रन तर मिळेल. सनी पुढे सरसावेल. मॅन फ्रॉम अगरवाडी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 रन. 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये 23 हे सामन्याचं समीकरण. सपाटीकरण जेव्हा मैदान असतं त्यावेळेला तुम्हाला शॉट सिलेक्शन खूप महत्वपूर्ण भाग असतो. तुमच्याकडे जर ते शॉट सिलेक्शन असतील कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्यासाठी तर डेफिनेटली तुम्ही त्या मनमुराद आनंद घेता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शरीराचा वेध घेणारा बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. 28-0. येणारे बॉल आहेत 19 बॉल मध्ये 23 रन. एक व्हाईट बॉल आला, एक नो बॉल आणि त्या व्यतिरिक्त षटकार चौकार दिलेले नाहीयेत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जरी एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा बॉल खर्च झाले परंतु चांगली गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल. यावेळेला फटका तर छान आहे. गॅप मध्ये खेळला गेलाय. ऑन दी अप खेळत असताना फिल्डिंग चांगली राहिले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसवले गेले होते कल्पेश.
2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. विकेटच्या शोधामध्ये आहेत, परंतु डॉन किलर बिरवाडी सरपाडा टीम आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 21 रन. 18 बॉल 21 रन हे सामन्याचं समीकरण. निसर्गाच्या कुशीत अतिशय मात्र हे वसलेलं मैदान आपण पाहतायत. त्याचा कायापलट जरूर केला गेला. ड्रिंक्स ब्रेक, टाइमर स्टॉप केलं जाईल. 9 बॉल मध्ये 11 रन, 10 बॉल मध्ये 17 रन. निकेत गावड दोन्ही फलंदाज कॉन्ट्रीब्युशन करत असताना अतिशय चांगली भागीदारी रचली गेले, परंतु आता भागीदारी रचावी लागेल ती गोलंदाजांना. जसं नारायण वजने 13 धावा खर्च करत विकेट काही मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल स्पेल 2 षटकांचा पाहायला मिळाला. 6.50च्या सरासरीने आपण पाहिलं तर इकॉनॉमीने गोलंदाजी केली. आता ओंकार घरातला आणलं गेलंय. अग्री प्रीमियर लीग आजचा सलग 3रा दिवस, पर्व 9 आहे. हळूहळू या स्पर्धेची जी क्वालिटी आपण पाहिली तर उंचावली गेली. वीर तानाजी पारगावच्या मैदानापासून तर थेट आता साखरेच्या या मैदानात फोर्स केलं होतं. या बॉलला समोर खेळलेत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 31, 31 धावा. थोडा सोपा झाला हा सामना डॉन किलर या संघासाठी. त्याचं कारण आहे निकेत यांच्या 10 चेंडूत 17 धावा आणि भावेश पाटील यांच्या 10 चेंडूत 12 धावा. भावेशचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाहीये, पण तो साथ देतोय निकेतची, ही एक महत्वाची बाब. आणि म्हणून ते बॅलन्स या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाच्या रनचेससाठी ठेवलेलं आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 7.06चा झाला. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17. रन आणि बॉलमध्ये 3चा फरक आहे आणि तो कमी करण्याचा प्रयत्न असेल निकेतचा. पाहूया त्यांना रोखण्यासाठी ओमकार यांच्याकडे कोणते पर्याय आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकर एंडला निकेत पोहोचले, ज्यांच्याकडे स्ट्रोक्सची रेंज आहे. आणि बघा ही रेंज आहे निकेतची. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार, पुल करून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार साधावा. ज्या रेंजचा मी उल्लेख करत होतो की निकेतकडे स्ट्रोक्सची रेंज आहे आणि बॉडी लाईन अटॅक होता गोलंदाज ओमकारचा, आणि त्या बॉडी लाईन अटॅकला ओळखताना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये हा स्ट्रोक त्यांनी खेळला आणि पूर्णपणे प्रेशर रिलीज केलेला आहे. जसा आपण उल्लेख केला, जे 3 सामने उरलेले आहेत डॉन किलर या संघाला मोठ्या फरकानं ते सामने जिंकायचे आहेत. आणि म्हणूनच पहिल्या डावामध्ये गोलंदाजी वरच्या दर्जाची डॉन किलर या संघाची पाहायला मिळाली. आणि आता रनचेस करताना जितके जास्त बॉल ठेवून हा सामना जिंकता येईल तो प्रयत्न फलंदाजांचा आहे. एकही विकेट न गमावता 37 धावा डॉन किलरच्या. आणखीन एक पण यावेळेस संधी आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याला बीट करत बॉल जाईल सीमारेषा पार. रिपीटेशन ऑफ प्रीवियस स्ट्रोक, सिक्सर. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज निकेतच्या बॅटमधून डॉन किलर या संघाला मिळालेले आहेत. धावसंख्या 43 झाले. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 8 धावांची गरज. पुढील 2 संघ तयारीत राहायचा आहे. सामना जसा हा संपला आपण मैदानात ताबा घ्यायचाय. नेक्स्ट बॉल ओमकार. यावेळेस पिकअप स्ट्रोक. षटकारांची तिकडी या सकाळच्या सत्रात पूर्ण करतोय निकेत हा फलंदाज. धावसंख्या डॉन किलर 49, एकही विकेट न गमावता. शेवटच्या 2 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि पाहूया त्या कशा पूर्ण केल्या जातील. खर तर अटॅकिंग बॅटिंग निकेत ही त्याची ओळख आहे आणि ती ओळख टिकवली. पण यावेळी चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर. परिवर्तन ओमकारचं कामी आलं. डॉट बॉल. चांगला बॉल होता ओंकार घरतचा. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय, परंतु ज्या फॉर्मामध्ये आहे निकेत गावड, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, त्याचा अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. समोर खेळलेत आणि बॉल रोखण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत कोणीही. सरळ बॉलला या वेळेला भिरकावून दिलं गेलं 4 रनसाठी आणि हा खणखणीत चौकार. इथून जर आपण पाहिलं तर चला लगेच फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम वेळेची दिरंगाई न करताना निकेत प्रमोद गावड 15 बॉल मध्ये 39, 4 चौकार, 3 षटकार, 260चा स्ट्राईक रेट. व्हॉट अ इनिंग.
मॅग्निफिसंट इनिंग, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलात निकेत गावडला. वैभव पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या टीम मधून खेळत असताना नारायण वजे थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. लीगचा फॉर्मॅट आणि लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी खूप मायने राखतात. आणि चेतन पाटील पहा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि पूर्ण वर्षभर आपण ऋणानुबंध जपा. आणि ते चेतन पाटील क्या बात आहे. असं क्वचित आणि कदाचित आपल्याला पाहायला मिळतं. ही आगरी समाजाची संस्कृती आहे. चेतन पाटील, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. मात्र पराभूत झाला संघ, परंतु त्यांचं तोंड गोड करणं हे माझं कर्तव्य आहे, हे चेतन पाटील यावेळेला दर्शवत असताना. चेतन, हॅट्स ऑफ. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला पिंटूजी वजे या, आपल्या शुभ हस्ते आपण